In the last batch, we will learn about how the pathogen causes a disease. कालच्या बॅचमध्ये आपण टॉपिक पाहिला की जे पॅथोजन्स आहेत म्हणजे जे बायोलॉजिकल एजंट्स आहेत तर ते कसे काय डिसीज प्रोड्यूस करतात. तर यू नोज व्हेरी वेल दॅट द पॅथोजन्स मीन्स दॅट द डिसीज प्रोड्यूसिंग एजंट causes a disease by the two ways. Number first by damaging the tissue and number second by secretion of toxin. There are mainly the two types of toxin. One is the exotoxin and second one is the endotoxin. Now what is the exotoxin? You know very well that the exotoxin means that the secretion of pathogen when it enters in the body, it produces it, directly it produces. तो तिथं गेल्याबरोबर प्रोड्यूस करतो. जेवढ्या लवकर तो बॉडीच्या आतमध्ये जाईल तेव्हाच्या तेव्हा तो तिथं टॉक्सिक सिक्रेट करतो आणि डिसीज प्रोड्यूस करतो. त्यानंतर आपण पाहतो एंडोटॉक्सिन मीन्स दॅट की पॅथोजन बॉडीच्या आतमध्ये जातो आणि तो मरेपर्यंत त्या टॉक्सिनला रिलीज करत नाही. मेल्यानंतर टॉक्सिन रिलीज होतं. तर अशा प्रकारचं जे टॉक्सिन अँटीजन आपण पाहतो as endotoxin. कालपर्यंत आपण इथपर्यंत पाहिलं. Now from today we learn about the some common diseases of human beings. माणसाला होणारे काही कॉमन डिसीजेस आपण जे सर्वसामान्यतः पाहतो जे नॉर्मली आपल्याला होतात, जे नॉर्मली आपल्याला डिसीजेस होतात तर ते डिसीजेस आपल्याला आजपासून पाहायचे. दॅट इज द कॉमन ह्युमन डिसीज जे आपल्याला नेहमी होतात आणि आपण नेहमी त्यांच्याबद्दल ऐकलेलं असतं. असेच डिसीजेस आपल्याला पाहायचे आहेत. दॅट इज द कॉमन ह्युमन डिसीज. ओके गुड बेटा. नाउ लाइट फ्लैश मार. Okay, now that is the common human diseases आपण पाहतोय. तर कॉमन ह्युमन डिसीजेस पाहत असताना हा एक विचार ठेवायचा की आपल्याला डिसीजेसच्या बद्दल शिकायचं आहे. की जसं आपण कॉमनली पाहतो की खूप सारे डिसीजेस आपण पाहतो पण खूप सारे डिसीजेस हे काही नवीन डिसीजेस असतात. तर ते आपल्याला नाही पाहिजे. आपल्या सिलेबसमध्ये जेवढे डिसीजेस आहेत तर त्या डिसीजेसला आपण घेऊ. खूप सोप्या आणि इंटरेस्टिंग डिसीजेसच्या इन्फॉर्मेशन त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. पण हे सगळे डिसीजेस पाहायच्या अगोदर एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की आतापर्यंत जेवढा काही आपला टॉपिक झाला तर त्या टॉपिकमध्ये आपण जे काही शिकलो आतापर्यंत जेवढा काही आपला टॉपिक झाला त्या टॉपिकमध्ये आपण जे काही शिकलो इट इज ओनली द बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द टॉपिक. आपल्या टॉपिकच्या रिगार्डिंग ती सगळी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती सगळ्यात महत्त्वाची आहे. तर सुरुवात करायची आपल्याला आज. दॅट इज द कॉमन ह्युमन डिसीजेस. माणसाचे जे काही सामान्य रोग आपण जे डेलीला पाहतो जे आपल्याला नेहमी होतात असे जे डिसीजेस आहेत तर ते डिसीजेस आपल्याला पाहायचे. तर सगळ्यात पहिला आपल्याला डिसीज पाहायचे तर बेटा व्हायरल डिसीजेस. आपण कम्युनिकेबल डिसीज पाहतो. लक्षात ठेवायचे आपल्याला कंजेनायटल डिसीजेस शिकायचे नाहीत. आपल्याला ॲक्वायर्ड डिसीज शिकायचे आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण नॉन कम्युनिकेबल आणि कम्युनिकेबल डिसीज पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण कम्युनिकेबल डिसीजच्या बद्दल शिकणार आहोत की कम्युनिकेबल डिसीजेस मीन्स व्हॉट. तर सगळ्यांना माहिती आहे की मग कम्युनिकेबल डिसीजेस मीन्स दॅट की दोज डिसीजेस विच ट्रान्समिट फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू द नॉर्मल पर्सन. की असे डिसीजेस की जे इन्फेक्टेड पर्सन पासून नॉर्मल पर्सन पर्यंत कॅरी होतात. दिस टाइप्स ऑफ डिसीजेस कॉल्ड ॲज कम्युनिकेबल डिसीजेस. तर सगळ्यात पहिला आपल्याला कम्युनिकेबल डिसीज पाहायचा आहे. दॅट इज द व्हायरल डिसीज. मीन्स दॅट द डिसीज कॉज्ड बाय द व्हायरसेस कॉल्ड ॲज व्हायरल डिसीज. आणि मोस्ट कॉमन जर कुठलं व्हायरल इन्फेक्शन किंवा व्हायरल डिसीज जर कुठला असेल तर तो आपण पाहतो बेटा
कॉमन कोल्ड नॉर्मल जी आपल्याला सर्दी होते तर त्याला आपण कॉमन कोल्ड म्हणतो. इट इज द व्हायरल डिसीज. हा एक व्हायरल डिसीज आहे जो आपण कॉमनली पाहतो. असं कोणीच नाही की ज्याला सर्दी झालेली नाही. सर्दी ही आपल्याला नेहमी होते. सर्दी ही नेहमी होते अँड इट्स अ डिसीज. तो एक डिसीज आहे अँड इट्स अ व्हायरल इन्फेक्शियस डिसीज. तो एक व्हायरल डिसीज आहे. आता सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस कॉमन कोल्डला शिकू तर कॉमन कोल्ड पाहत असताना किंवा कॉमन कोल्ड म्हणजे नेमकं काय आहे, कॉमन कोल्ड हा कुठल्या डिसीजचा टाईप्स आहे, त्यानंतर कॉमन कोल्ड कुठल्या पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझममुळे होतो आणि कॉमन कोल्ड झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कुठली ट्रीटमेंट करायची आहे, त्याचे सिम्पटम्स कुठले कुठले आहेत, हा कॉमन कोल्ड कसा काय ट्रान्समिट होतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं की याला आपण कसं काय प्रिव्हेंट करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला आज शिकायच्या आहेत अबाउट द कॉमन कोल्ड जी आपण नॉर्मल सर्दी पाहतो. आता छोटासा वर्ड आहे कॉमन कोल्ड ज्याला आपण मराठीमध्ये सर्दी म्हणतो. नाउ दिस कॉमन कोल्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज, लक्षात ठेवायचं की जी काही कॉमन कोल्ड आहे तर त्याला आपण अजून काहीतरी म्हणतो. दॅट इज इट इज ऑल्सो नोन ॲज द नॅझोफॅरिंजायटिस. त्याला आपण नॅझोफॅरिंजायटिस म्हणतो. आता सगळ्यात पहिले या कोल्डला आपण नॅझोफॅरिंजायटिस का बरं म्हटलं. नॅझोफॅरिंजायटिस, नॅझो मीन्स नजल अँड फॅरिंग्स यू नोज व्हेरी वेल इज द कॉमन पॅसेज ऑफ अवर रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टम. दॅट इज द फॅरिंग्स. आता कॉमन कोल्ड जे आहे तर हे कॉमन कोल्ड आपल्या नजल चेंबरचं आणि फॅरिंगचं इन्फेक्शन आहे. लक्षात ठेवायचं की बुवा जे काही कॉमन कोल्ड आहे इज द इन्फेक्शन ऑफ द नजल मीन्स द नोज अँड द फॅरिंग्स. That's why this disease is also known as the nasopharyngitis. त्याला आपण nasopharyngitis म्हणतो. ओके, सगळ्यात पहिले कॉमन कोल्ड शिकत असताना आपण म्हटलं दिस कॉमन कोल्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज nasopharyngitis. त्याला आपण nasopharyngitis म्हणतो. ऑल्सो कॉल्ड ॲज द acute viral rhinopharyngitis. त्याला अजून आपण म्हणतो ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजायटिस. आता ॲक्यूट म्हणजे काय, आता लक्षात द्यायचं की सम ऑफ द डिसीज आर ॲक्यूट अँड सम ऑफ द डिसीज आर क्रॉनिक. ॲक्यूट म्हणजे शॉर्ट ड्युरेशनचे डिसीज, क्रॉनिक म्हणजे लॉंग ड्युरेशनचे डिसीजेस. शॉर्ट ड्युरेशन डिसीज कॉल्ड ॲज ॲक्यूट डिसीज अँड लॉंग ड्युरेशनल डिसीज नोन ॲज क्रॉनिक डिसीज. आता हा जो काही कॉमन कोल्ड आहे दिस कॉमन कोल्ड इज द शॉर्ट ड्युरेशनल डिसीज. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजायटिस. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो बेटा ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजायटिस. ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्यूट कॅरिओझा. त्याला आपण ॲक्यूट कॅरिओझा सुद्धा म्हणतो. Also known as cold or also called as rhinitis acuta catarrhalis. These are the common name of the common cold. आता सगळ्यात पहिले कॉमन कोल्ड पाहत असताना एक तर माहिती आहे की कॉमन कोल्ड जो आहे हा व्हायरल डिसीज आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. मग हे जे व्हायरल इन्फेक्शन आहे तर हे व्हायरल इन्फेक्शन कुठं होतं तर इट इज only on the legs, only on the nose and pharynx. आता याचा अर्थ काय आहे की जे काही व्हायरसेस असतील कॉमन कोल्डचे they acts on the nose means in the nasal chamber and the pharynx means they act on respiratory tract. ते जे व्हायरसेस आहेत तर ते रेस्पिरेटरी ट्रॅक्ट वरती ऍक्ट होतात आणि तिथे टॉक्झिनचं सिक्रेशन करतात. That's why we causes a disease and this disease known as common cold. त्याला आपण कॉमन कोल्ड म्हणतो. मग त्याच्यामुळे आपण सेकंड पॉइंट म्हटला इज द व्हायरल इन्फेक्शियस डिसीज ऑफ द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आता अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मीन्स व्हॉट.
upper respiratory tract means that the tract up to the bronchi. Bronchi पर्यंतचा जो ट्रॅक आहे it is called as upper respiratory tract. मग जो काही आपला upper respiratory tract आहे that is from the nose up to the bronchi. You know very well in the respiratory system. मी respiratory system मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं होतं की व्हॉट इज द लेवल अप टू द ब्रॉन्काय. आपण कॉमनली पाहिले की ब्रॉन्काय हा दोन ब्रांच मध्ये डिवाइड होतात. तर त्याच्या काही दोन ब्रांच आहेत. तर दिस आर द नॉट दिस इज नॉट ए अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. त्या ब्रांच या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकच्या पार्ट नाही. म्हणजे लंग्सच्या बाहेरचा जो ट्रॅक आपण पाहतो नजल चेंबर पासून फॅरिंग लॅरिंग आणि जी काही आपल्याला एक कॉमन डक्ट दिसेल आपण ब्रॉन्काय म्हणतो. ओके, तर तेच तिथपर्यंतचा जो ट्रॅक आहे इट इज कॉल्ड ॲज द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक अँड दिस इज द कॉमन कोल्ड इज द व्हायरल इन्फेक्शन ऑफ ओनली द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. सो सगळ्यात पहिले कॉमन कोल्ड पाहत असताना आपण पाहिलं की दिस कॉमन कोल्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॅझोफॅरिंजायटिस बिकॉज इट इज द इन्फेक्शन ऑफ नजल कॅव्हिटी अँड द फॅरिंग्स, also known as acute viral rhinopharyngitis or also called as acute caries, also called as cold and known as the rhinitis acuta catarrhalis. लॅटिन मध्ये rhinitis acuta catarrhalis म्हणतात. त्यानंतर आपण सेकंड पॉइंट पाहतो इट इज द व्हायरल इन्फेक्शियस डिसीज ऑफ अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. आता जो काही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे म्हणजे नोज आणि बाकीचा जो ट्रॅक आहे अप टू द लंग्स, तर हा ट्रॅक मध्ये तिथे इन्फेक्ट होतो. म्हणजे काय, कॉमन कोल्डचे जे व्हायरसेस आहेत ते इन्फेक्ट ओनली द नोज अँड द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक बट दे नॉट इन्फेक्ट टू द लंग्स. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की कॉमन कोल्ड हा डिसीज आहे. हा डिसीज फक्त अप्पर रेस्पिरेटरी पार्टचा डिसीज आहे. म्हणजे याच्यामध्ये इन्फेक्शन कोणाला होईल रे बेटा, ओनली नोज अँड द अदर रेस्पिरेटरी ट्रॅक बट दे डू नॉट इन्फेक्ट टू द लंग्स. म्हणजे लंग्सच्या आतमध्ये जेवढे काही आपले पार्ट असतील तर त्याला तो इन्फेक्ट करत नाही. इट इन्फेक्ट मेनली द नोज अँड अदर रेस्पिरेटरी ट्रॅक बट नॉट इन्फेक्ट टू द लंग्स. जो लंग्सला इन्फेक्ट करत नाही, लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट जर कॉमन कोल्ड मध्ये जर काही असाल तर कॉमन कोल्ड इज इन्फेक्ट ओनली द नजल कॅव्हिटी मीन्स इट इन्फेक्ट ओनली द नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स अँड द ब्रॉन्काय. तो फक्त त्यांनाच इन्फेक्ट करतो. इट डू नॉट इन्फेक्ट टू द लंग्स. म्हणजे लंग्सच्या आतमध्ये ज्या सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय, त्यानंतर ब्रॉन्क्युल्स ज्या काही आहेत तर त्यांना तो इन्फेक्ट करत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लक्षात ठेवायची. मीन्स दॅट द कॉमन कोल्ड म्हणजे कॉमन कोल्डचा जो व्हायरस आहे दिस व्हायरस इज इन्फेक्ट ओनली द नोज अँड द रेस्पिरेटरी ट्रॅक बट डू नॉट इन्फेक्ट द लंग्स. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता सगळ्यात पहिले शिकत असताना कॉमन कोल्ड. आता हा जो काही कॉमन कोल्ड आहे दिस इज अ व्हायरल डिसीज. मग असे कुठले कुठले व्हायरस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कॉमन कोल्ड होतो. तर देयर आर मेनली द टू पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. दोन असे व्हायरसेस आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला कॉमन कोल्ड होतो. दॅट इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. ज्याच्यामुळे आपल्याला कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी होते. तर सगळ्यात पहिला जो व्हायरस आहे इट इज कॉल्ड ॲज रिनो व्हायरस. ज्याला आपण रिनो व्हायरस म्हणतो. अँड दॅट्स व्हाय दिस कॉमन कोल्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्यूट व्हायरल रिनो. मतलब वायरस कौन सा होगा बेटा, रिनो वायरस होगा और फैरिंग्स पर एक्ट करेगा. दैट्स व्हाई इट इज कॉल्ड एज एक्यूट मींस शॉर्ट ड्यूरेबल वायरल मींस वायरल इन्फेक्शियस. रिनो मींस
कॉमन कोल्ड, ज्यांच्यामुळे आपल्याला कॉमन कोल्ड होते. एक म्हणजे रिनो व्हायरस, सेकंड म्हणजे कोरोना व्हायरस. पहिला म्हणजे कुठला रे बेटा? रिनो व्हायरस. सेकंड म्हणजे कुठला रे बेटा? कोरोना व्हायरस. काय शिकत आहे रे बेटा आपण? कॉमन कोल्ड. अँड these common cold is the viral infectious disease of upper respiratory tract. आणि ह्याच्यामध्ये कोण इन्फेक्ट होतं? नोज अँड अदर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, बट लंग्स आर नॉट इन्फेक्टेड. लंग्स हे इन्फेक्ट होत नाही. अजून आपण पाहिले की कॉमन कोल्डला वेगवेगळे नाव आहे. सगळ्यात पहिले आपण पाहिले की कॉमन कोल्ड इज ऑल्सो नोन ॲज नॅझोफॅरिंजायटिस. नॅझो मीन्स नोज, फॅरिंज मीन्स फॅरिंज. नॅझल आणि फॅरिंगचं इन्फेक्शन, दॅट्स व्हाय इज नोन ॲज नॅझोफॅरिंजायटिस. कॉमन कोल्ड हा शॉर्ट ड्युरेशनचा आहे, दॅट्स व्हाय कॉल्ड ॲज ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजायटिस, ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्यूट कॉरिझम, ऑल्सो नोन ॲज कोल्ड. अँड इन द लॅटिन भाषेमध्ये द कॉमन कोल्ड इज कॉल्ड ॲज रिनायटिस ॲक्यूटा कॅटारायटिस. मग सगळ्यात पहिले आपण सेकंड कोल्ड पाहिला. इट इज अ व्हायरल इन्फेक्शियस डिसीज ऑफ द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आता अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मी तुम्हाला सांगितले की ब्रॉन्काय, लॅरिंग, फॅरिंग, नजल कॅव्हिटी आणि नोज हा जो काही आपला पार्ट आहे आर कॉल्ड ॲज अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. मध्ये त्याचंच इन्फेक्शन आहे. म्हणजे जो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे म्हणजे इनसाइड द लंग्स इज नॉट इन्फेक्टेड बाय द व्हायरस ऑफ कॉमन कोल्ड. म्हणजे जो काही लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे म्हणजे जे काही लंग्स आहे तर हे लंग्स कॉमन कोल्डच्या व्हायरसमुळे इन्फेक्टेड होत नाही. ओनली द इन्फेक्शन ऑकर्स इन द नजल कॅव्हिटी अँड द पार्ट अप टू द ब्रॉन्काय. ओके, एवढं क्लिअर ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पाहतो की जी काही कोल्ड आहे ही कोल्ड हजारो व्हायरसेस पासून होते. खूप सारे असे व्हायरसेस आहेत की ज्यांच्यापासून आपल्याला कॉमन कोल्ड होते. पण सगळ्यात महत्त्वाचे दोन व्हायरस आपण पाहतो की ज्याच्यामुळे मेनली आपल्याला कॉमन कोल्ड होते. एक म्हणजे रिनो व्हायरस आणि सेकंड आपण पाहतो बेटा कोरोना व्हायरस. आताचा जो कोरोना आहे हा कोविड-19 आहे. याच्यामध्ये थोडेसे जेनेटिक चेंजेस आहेत. पण नॉर्मली जर आपण पाहिलं तर दिस कोरोना व्हायरस इज द नॉर्मल व्हायरस विच कॉजेस ओनली द कोल्ड. ज्याच्यामुळे आपल्याला ओनली कॉमन कोल्ड होतो. या कोरोनाचा आपल्या बॉडीवरती जास्त असर पडत नाही. पण आताचा जो कोविड आहे हा बायोटेक्नॉलॉजीनं बनवलेला एक विषाणू आहे जो बॉडीवरती ऍक्ट होतो आणि इम्युनिटीला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतोय. त्याच्यामुळे तो व्हायरस वेगळा आणि हा व्हायरस वेगळा समजा एकाच ग्रुपमध्ये आहे, एकच आहे. फक्त तो बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोजेनेटिकली इट इज हायपर. आणि हा जो आपण कोरोना व्हायरस पाहतो इट इज ओनली द नॉर्मल अँड ओनली कॉजेस ए कोल्ड. त्याच्यामुळे फक्त आपल्याला कोल्ड होतो. ओके, त्यानंतर आपण पाहतो की हे जे काही व्हायरसेस आहेत किंवा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत हे कसे काय ट्रान्समिट होतात. हाऊ इट ट्रान्समिट म्हणजे द ट्रान्समिशन ऑफ पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. हे जे काही आपण पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम पाहतो रिनो व्हायरस किंवा कोरोना व्हायरस, लक्षात ठेवायचं आहे द कॉमन कोल्ड इज कॉज ओनली बाय द रिनो व्हायरस अँड द कोरोना व्हायरस. मोस्टली सगळ्यात जास्त जर कोणामुळे होत असेल इट इज ओनली द रिनो व्हायरस. ओके, त्यानंतर आपण पाहूया बेटा ट्रान्समिशन ऑफ दिस पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम की हे जे काही पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत की त्यांचं कसं काय ट्रान्समिशन होतं. हाऊ दे एंटर्स द बॉडी, ती कसे काय बॉडीच्या आतमध्ये जातात. तर सगळ्यात पहिला आपण पाहतो द ट्रान्समिशन ऑफ दिस पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इट इज बाय द रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. जे काही रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स असतात तर त्याच्यामुळे या कॉमन कोल्डचं ट्रान्समिशन होतं. आता कसं काय, एखादा जर इन्फेक्टेड पर्सन असेल ज्याला कॉमन कोल्ड आहे आणि तो जर खोकलत असेल किंवा शिंकत असेल, कफिंग आणि स्नीजिंग जर करत असेल ज्याला कॉमन कोल्ड आहे, तर कफ आणि स्नीज केल्यामुळे सो मेनी ड्रॉपलेट्स आर रिलीज फ्रॉम देअर माउथ. त्याच्या माउथमधून त्याच्या तोंडामधून खूप सारे असे त्याच्या लाळेचे थेंब बाहेर पडतात ज्यांना आपण रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स म्हणतो. आणि त्या रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्समध्ये त्या इन्फेक्टेड पर्सन पासून निघालेले जे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स
ड्रॉपलेट्स आहेत तर त्याच्यामध्ये काय असतात रे बेटा, पॅथोजन्स असतात जे कॉमन कोल्ड कॉज करतात. म्हणजे एकतर कोण असतील, रिनो व्हायरस नाहीतर असेल कोरोना व्हायरस. आणि ते ड्रॉपलेट जर आपण जर एंटर केले किंवा आपण जर श्वासाच्या बरोबर त्याच्यासोबत जर आपला कॉन्टॅक्ट आला तर आपल्याला सुद्धा तो डिसीज होतो. मीन्स दॅट या ऑर्गॅनिझमचं एक ट्रान्समिशन आहे बाय थ्रू द रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स केव्हा निघतात, ज्यावेळेस तो इन्फेक्टेड पर्सन कफ किंवा स्नीज करत. ओके, हा पॉईंट समजला. त्यानंतर सेकंड आपण पाहतो बाय स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. जर आपला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येत असेल विथ द इन्फेक्टेड पर्सन, जर इन्फेक्टेड पर्सन असेल आणि त्याच्यासोबत जर आपला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येत असला, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे काय, हँड शेकिंग, दिस इज द स्किन अँड दिस इज द स्किन, हँड शेकिंग आपण करतो, दिस इज द स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. याच्यामुळे सुद्धा काय होतो, तो जे पॅथोजन्स आहेत सर्दीचे किंवा कॉमन कोल्डचे जे पॅथोजन्स आहेत तर ते नॉर्मल पर्सनच्या बॉडीमध्ये काय होतात, ट्रान्समिट होतात. त्याच्यामुळे त्याला कॉमन कोल्ड होतो. त्यानंतर आपण पाहतो की हग करणं आहे. नॉर्मली आपण हगिंग वगैरे ज्या काही प्रोसेस पाहतो की हगिंग करणं, हँडशेक करणं आर कॉल्ड ॲज स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. त्याच्यामुळे इन्फेक्टेड पर्सन पासून तो डिसीज नॉर्मल पर्सन पर्यंत ट्रान्समिट होतो. दिस इज द सेकंड ट्रान्समिशन ऑफ द कॉमन कोल्ड. हे कॉमन कोल्डचं सेकंड ट्रान्समिशन होतं. तुम्हाला माहित आहे जर क्लासमध्ये जर एका मुलाला जर सर्दी झाली तर त्याच्यापासून दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, पाचव्याला असं करत करत पुऱ्या क्लासमध्ये ती सर्दी पसरते. म्हणजे ॲक्च्युली काय आहे की त्या पर्सनच्या जर आपण कॉन्टॅक्टमध्ये येत असतो कॉमन कोल्ड काय होतं बेटा, ट्रान्समिट होतं. एक तर बाय द रेस्पिरेटरी ड्रॉपलेट, सेकंड थ्रू द स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. म्हणजे एक तर आपण त्याच्यासोबत हँडशेक करू नाहीतर त्याला आपण हग करू, त्याच्यामुळे सुद्धा तो काय होतो बेटा, डिसीज ट्रान्समिट होतो. नाउ नंबर थर्ड ट्रान्समिशन बाय द सलायवा. त्याचा जो सलायवा आहे तर त्या सलायवाशी जर आपला कॉन्टॅक्ट आला तरी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये कॉमन कोल्डचे पॅथोजन्स येतात. फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर किसिंग, किस करणं. किसिंग ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस काय होते, आपला त्याच्या सलायवाशी कॉन्टॅक्ट येतो. म्हणजे जो इन्फेक्टेड पर्सन आहे, एखादा लहान पोरगा आहे, आपल्याला खूप जास्त आवडते की लहान मुलाचा लाळ करणं, त्याच्या पप्प्या घेणं, त्याला सर्दी असो, काही असो, शेंबूड असो, काही असो, लहान पोरगा त्याचा लाळ आपल्याला करावं वाटतं. मग त्याच्या आपण खूप साऱ्या पप्प्या घेतो. तर ॲक्च्युली त्याला जर सर्दी असेल तर आपण ज्यावेळेस किस करतो, ज्यावेळेस आपण त्याचं आपण चुंबन करतो तर त्याचे जे पॅथोजन्स आहेत, त्याला जर सर्दी असेल तर त्याच्या बॉडीवरती पॅथोजन्स असतात, त्या सलायवामध्ये पॅथोजन्स असतात. तर त्या पॅथोजनशी किंवा त्या सलायवाशी जर आपला कॉन्टॅक्ट होत असेल, इट इज थ्रू द किसिंग और ऑल्सो द शेअरिंग ड्रिंक्स. जर इन्फेक्टेड पर्सनला जर पाणी पिलेलं असेल आणि ते जर पाणी उडवलं असेल तर काही काही लोकांना सवय आहे की तेच पाणी उचलून पितात, उष्ट पाणी पिणं आपण त्याला म्हणतो. तर त्याच्या थ्रू सुद्धा काय होतं बेटा, आपल्याला या डिसीजचं इन्फेक्शन होतं. दिस इज द थर्ड ट्रान्समिशन. सगळ्यात पहिले आपण ट्रान्समिशन पाहतो बाय द रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. इट इज बाय द कपिंग ऑर स्नीजिंग. सेकंड आपण पाहतो बाय द स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. म्हणजे जर स्किन आणि स्किनचा जर कॉन्टॅक्ट येत असेल, वन इज थ्रू द हँडशेक अँड सेकंड वन इज थ्रू द हग. हगिंग करा किंवा हँडशेकिंगच्या थ्रू जर कॉन्टॅक्ट येत असेल तरी सुद्धा इन्फेक्टेड पर्सन पासून तो डिसीज नॉर्मल पर्सन पर्यंत स्प्रेड होतो. थर्डली आपण पाहतो बाय द सलायवा. आता सलायवा कसा काय, थ्रू द किसिंग अँड थ्रू द शेअर ड्रिंक. ड्रिंक शेअर करणं, यू नोज बरोबर की शेअरिंग ड्रिंक कशाला म्हणतात. काही काही बेवळे बावळे एका कट्ट्यावर बसून असतात, एखाद्या बेवळ्याला जर सर्दी असेल तर त्या बेवळ्या बावळ्याला सुद्धा त्याचा एकच ग्लास असतो, तेच ग्लास घेतात आणि तेच ग्लास देतात. मीन्स याचा अर्थ काय आहे की ती स्प्रेडिंग होतात. ओके, तर तसं स्प्रेडिंग करायचं आहे. त्यानंतर आपण पाहतो बाय टचिंग द कंटॅमिनेटेड सरफेस. आता ॲक्च्युली काय आहे की एखाद्याला सर्दी आहे तर भेटला, शेवट पुसला, कुठे डोरला पुसला तर तो जो डोर आहे तर तो काय त्याला इन्फेक्टेड झाला. अशा सोबत जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल म्हणजे त्याचा हँडकर्चीफ आहे, त्याचं ब्लँकेट आहे, त्याचे शर्ट आहे, इन्फेक्टेड पर्सनचे जे कंटॅमिनेटेड म्हणजे खराब आहे, जे त्यानं खराब करून ठेवले, पोल्यूट करून ठेवले, तर तशा कॉन्टॅक्ट, तशा सरफेस सोबत जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल तरी सुद्धा आपल्याला तो डिसीज होतो. म्हणजे कॉमन कोल्ड आर ट्रान्समिटेड बाय द 4 ways. नंबर फर्स्ट इट बाय द रेस्पिरेटरी ड्रॉपलेट. नंबर सेकंड इट बाय द स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. नंबर थर्ड इट इज
by the saliva, and number 4, it is by the contaminated surface which is the cloth, that is handkerchief, which is used by the infected person, की जो एक infected person यूज करते. ओके, तो आतापर्यंत शिकत असताना आपण सगळ्यात पहिले टॉपिक पाहतो बेटा कॉमन ह्यूमन डिसीजेस. आणि कॉमन ह्यूमन डिसीज मध्ये आपण आज शिकत आहे बेटा व्हायरल डिसीजेस. आणि व्हायरल डिसीज मध्ये आपण पाहतोय कॉमन कोल्ड. शिकत असताना आपण कॉमन कोल्डला पण इट इज ऑल्सो नोन ॲज नॅझोफॅरिंजायटिस, ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजायटिस, ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्यूट कॅरिओजा कोल्ड, आणि रिनायटिस ॲक्यूटा कॅटारायटिस. तुम्हाला असंच लिहायचं आहे. सेकंड पॉइंट आपण पाहतो इट इज द व्हायरल इन्फेक्शियस डिसीज ऑफ द अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, and it infect only the nose, pharynx, larynx and bronchi. It does not infect, व्यवस्थित लक्षात ठेवायचे, it does not infect the lungs, जो लंग्सला कधीच इन्फेक्ट करत नाही. त्यानंतर आपण पाहिलं की त्यानंतर आपण पाहिलं की पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असे कुठले व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे कॉमन कोल्ड होतो. एक म्हणजे रिनो व्हायरस, बिलकुल विसरायचे नाही. अँड सेकंड इज द कोरोना व्हायरस, याला सुद्धा बिलकुल विसरायचे. these are the two viruses causes a common cold. त्यानंतर आपण पाहतो ट्रान्समिशन. The transmission of this disease by the 4 ways. Number first, the spreading by the respiratory droplets, by the skin to skin contact, by the saliva, and by touching a contaminated surface which infected by the person. जे इन्फेक्टेड केलेले आहेत इन्फेक्टेड पर्सन तशा कंटॅमिनेटेड सरफेस सोबत किंवा त्याच्या वस्तू सोबत जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल तर आपल्याला कॉमन कोल्ड होतो. त्यानंतर आपल्याला काय येतं बेटा कॉमन कोल्डचे साईन अँड सिम्पटम्स. तर सगळ्यात पहिलं जर कुठलं कॉमन कोल्डचं जर सिम्पटम्स असेल तर दिस इज द फीवर म्हणजे ताप हा कुठल्या प्रकारचा डिसीज नाही, इज ओनली द सिम्पटम्स ऑफ ऑल डिसीज. जेवढे काही डिसीजेस आहेत त्या सगळ्या डिसीजेस मध्ये आपल्याला फीवर येते. अँड द फीवर इज नॉट ए डिसीज, फीवर इज द सिम्पटम्स ऑफ द डिसीज. फीवर हे डिसीजचं सिम्पटम्स आहे. त्याच्यामुळे कुठल्याही डिसीज असो त्याचं जर सिम्पटम्स जर तुम्हाला लिहायचं असेल तर सगळ्यात पहिले लिहायचं आहे बेटा फीवर इज ओनली द मोस्ट सिम्पटम्स इन ऑल डिसीज. ते सगळ्या डिसीज मध्ये आपण कॉमन पाहतो. सेकंड सिम्पटम्स पाहतो बेटा आपण कोल्डचं रनी नोज, नाकामधून धार लागते. तुम्हाला माहिती आहे की शेंबूड झाला की थांबतच नाही, एकदम धार लागते, एकदम पाण्यासारखं आपल्या गाडीतली पाणी आपलं वेस्ट होतं, नाकामधून पाणी वाहलं, त्याला आपण म्हणतो रनी नोज. दिस इज द सेकंड सिम्पटम्स ऑफ कॉमन कोल्ड. थर्ड सोअर थ्रोट, घसा कोरडा पडतो. जो घसा आहे तो सर्दीमध्ये कोरडा पडतो, हे सगळ्यांना सिम्पटम्स माहीत आहे. फोर्थ रेड आईज, डोळे लाल होतात, असं गरम वाफ मारल्यासारखे आपले डोळे होतात. आता गरम वाफ मारतात म्हणजे काय होतं कंजंक्टायव्हिटिस, याला आपण कंजंक्टायव्हिटिस म्हणतो. नोज वेगवेगळे या आईच्या कॉर्नियाच्या समोर आणखी एक लेअर असते ज्याला आपण म्हणतो कंजंक्टायवा. तिच्यावरती सूज येते, तिच्यावरती इन्फ्लामेशन येते. सर्दीमध्ये त्या कंजंक्टायवावरती इन्फ्लामेशन येते, त्याच्यामुळे आपले डोळे लाल होतात. That's why the red eyes is the symptoms of common cold or it is also known as conjunctivitis. त्यानंतर आपण नेक्स्ट सिम्पटम्स पाहतो बेटा खोकला असतो सर्दीमध्ये. पण जो सर्दीमध्ये खोकला असतो इट इज द ड्राय. लक्षात ठेवायचं सर्दी कशी ओळखायची. जर तुम्हाला खोकला असला तो जर ड्राय असेल तर नक्की समजेल की सर्दी आहे. पण तो जर खोकला जर स्पुटमच्या सोबत येत असेल, बेळक्यासोबत येत असेल तर ती कोल्ड नाही, इट इज नोन ॲज इन्फ्लुएन्झा. त्याला इन्फ्लुएन्झा म्हणतात, तो एक वेगळा डिसीज आहे. ओके, ड्राय जर खोकला असेल तर 100% तुम्हाला कॉमन कोल्ड आहे. जर ड्राय खोकला नसेल तर तुम्हाला इन्फ्लुएन्झा असतो. ओके, त्यानंतर आपण पाहतो हॉर्सनेस, आवाज बदलतो. सर्दीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपला आवाज असा वेगळा ऐकायला येतो. तर यामुळे नेक्स्ट सिम्पटम आपण हॉर्सनेस म्हणतो. नेक्स्ट आपण पाहतो नजल कंजेशन, नाक बेरतं, श्वास घेता येत नाही. तुम्ही झोपले तर श्वास घेता येत नाही, फार सुरू असतं. तर दिस सिम्पटम्स इज नोन ॲज नजल कंजेशन, त्याला आपण नजल कंजेशन म्हणतो. नेक्स्ट चिडचिड होते, सुचत नाही माणसाने, अशी चिडचिड होते, एवढी चिडचिड होते, बोर होते, डोकं दुखतं, बोर व्हायला आपण म्हणतो चिड्स म्हणजे चिडचिड होणं. त्यानंतर आपण पाहतो फटीग मीन्स थकवा, थकते माणूस. सर्दी जर जाणवत असेल तर आपल्याला थकवा जाणवते, अस्वस्थता जाणवते. दिस इज द नेक्स्ट सिम्पटम्स. त्यानंतर आपण पाहतो हेड अँड मसल, याचे डोकं आणि अंग दुखतं, पाय दुखतात मोस्ट ऑफ सर्दीमध्ये. त्यानंतर आपण पाहतो स्नेझिंग, शिंका येतात.
लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक लागत नाही, शॉर्टेज ऑफ ब्रेथ, श्वास बरोबर घेता येत नाही, थोडासा त्रास होतो, अँड सॉलोन ऑफ लिम्फ नोड, सर्दी जर जास्तच असेल तर आपले जे लिम्फ नोड आहेत, मी नंतर सांगेन की लिम्फ नोड काय असतात, ते WBCचं फॉर्मेशन करतात, तर ते लिम्फ नोड सुजतात. सो दीज आर द कॉमन सिम्पटम्स ऑफ द कॉमन कोल्ड. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आतापर्यंत आपण कॉमन कोल्ड पाहत असताना थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिली, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम 2 आणि ट्रान्समिशन पाहिलं आणि साईड अँड सिम्पटम्स पाहिलं. नाव आपण पाहूया बेटा आता प्रिव्हेन्शन की या डिसीजला आपण कसं काय थांबवू शकतो. तर सगळ्यात पहिले जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्यापासून दूर राहायचं, दॅट इज स्टेइंग अवे फ्रॉम द इन्फेक्टेड पर्सन. सेकंड, आपले जे हात आहेत ते स्वच्छ साबणाने आणि पाण्याने धुवायचे, कमीत कमी 30 सेकंदापर्यंत, अर्धा मिनिट आपल्याला आपले हात स्वच्छ धुवायचे, जेणेकरून आपण कॉमन कोल्डला वाचवू शकतो. यूज हँडकर्चीफ टू कव्हर द माउथ ड्युरिंग द कफिंग अँड स्नीझिंग. ज्यावेळेस आपण खोकलतो आणि शिंकतो तर त्यावेळेस आपल्याला रुमाल यूज करायचा आहे आपल्या तोंडाला झाकण्यासाठी, जेणेकरून आपले ड्रॉपलेट्स बाकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये पसरले नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हँडकर्चीफ यूज करायला पाहतच आहे की कोरोना व्हायरससाठी तुम्हाला बांधावं लागत आहे. सॅनिटायझर यूज करायचं, त्यामुळे आपण म्हटलं की अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर कॅन बी यूज. तुम्हाला अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर यूज करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कॉमन कोल्ड डिसीज होणार नाही. दिस आर द प्रिव्हेन्शन, नॉर्मल प्रिव्हेन्शन. एक, इन्फेक्टेड पर्सन पासून दूर राहणं. दुसरं, साबणानं आणि पाण्यानं स्वच्छ हात धुणं. त्यानंतर तुम्हाला रुमाल यूज करायचा आहे टू कव्हर द माउथ ड्युरिंग द कपिंग अँड स्नीझिंग. आणि नंबर 4, अल्कोहोल बेस्ड, ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे असं सॅनिटायझर तुम्हाला यूज करायचं आहे टू क्लीन द हँड. दिस आर द प्रिव्हेन्शन ऑफ द कॉमन कोल्ड. त्यानंतर आपण पाहतो ट्रीटमेंट. आता जेवढे काही व्हायरल डिसीजेस आहेत, लक्षात ठेवायचं, जेवढे काही व्हायरल डिसीजेस आहेत त्याच्यावरती कुठल्याच प्रकारची प्रॉपर ट्रीटमेंट नाही. त्याच्यावरती कुठल्याच प्रकारची प्रॉपर ट्रीटमेंट नाही. त्याच्यामुळे ट्रीटमेंट याच्यावरती नाहीच आहे. देयर इज अ नो प्रॉपर ट्रीटमेंट ऑन द कॉमन कोल्ड. मग काय करतो आपण? आपल्याला जर मग काय करायचं, ट्रीटमेंट नाही तर मग करायचं काय नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये टायर्ड फील होते, थकवा जाणवतो, तर काय करायचं रे? चांगला आराम करायचा, रेस्ट घ्यायचा. सर्दी असेल तर झोपून राहायचं, रेस्ट करायची, दॅट इज फीलिंग टायर्ड, टेक रेस्ट. त्यानंतर आपण पॅरासिटामॉल यूज करतो. सगळ्यात जास्त आपण सर्दीमध्ये पॅरासिटामॉल यूज करतो, जेणेकरून आपला थकवा, पेन हे रिलीफ होणार. त्याच्यामुळे पॅरासिटामॉल मे बी द क्युअर, ते सुद्धा आपण यूज करू शकतो क्युअरनेससाठी. त्यानंतर आपण पाहतो ॲनाल्जेसिक घ्यायचे. ॲनाल्जेसिक, दिस आर द ड्रग्स टू रिलीव्ह द पेन. जे काही आपले मसाल्याचे डोकं दुखणं जे असतं तर ते दूर करण्यासाठी आपण ॲनाल्जेसिक घ्यायचे, हे ड्रग्ज आहेत. आणि याच्यासोबत आपल्याला अँटी व्हायरल ड्रग्स घ्यायचे आहेत. अँटी व्हायरल ड्रग्स जे व्हायरसेसला कमी करतात आणि याच्यामुळे आपण कॉमन कोल्डवरती ट्रीटमेंट करू शकतो. सो दिस इज द डिसीज कॉल्ड ॲज कॉमन कोल्ड. सो पाहत असताना आपण या सगळ्या पॉईंट्स पाहिले. आता लक्ष द्यायचं की हे जे काही कॉमन कोल्डचं जे इन्फेक्शन आहे ते सगळ्यात जास्त इन्फेक्शन आपण डेलीच्या, दॅट इज फ्रिक्वेंटेड इन्फेक्शन ज्याला आपण म्हणून नेहमी होतं. तर ॲडल्ट लोकांना हे वर्षातून 2 ते 4 वेळा होतं. तर जे काही चिल्ड्रन्स आहेत तर यांना 4 ते 6 वेळा ते वर्षातून होतं असं WHO म्हणणं आहे. पण त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतं, कारण की आहे का फ्रिक्वेंट डिसीज आणि रिनो व्हायरस आणि कोरोना व्हायरस जे आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण नेहमी येतो. आपण इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमी येतो, त्याच्यामुळे हा डिसीज आपल्याला फ्रिक्वेंटली होतो, वारंवार होतो आणि सोपा डिसीज आहे. याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं की कॉमन कोल्ड हा लंग्सला इन्फेक्ट करत नाही, बाकी नोज आणि रेस्पिरेटरी जो ट्रॅक आहे ब्रॉन्काईपर्यंत त्याला तो काय करतो, इन्फेक्ट करतो. 2 व्हायरसेस आहेत, एक आहे रिनो आणि कोरोना. ट्रान्समिशन त्याचं लक्षात ठेवायचं, साईन अँड सिम्पटम्स लक्षात ठेवायचे, प्रिव्हेन्शन लक्षात ठेवायचं, ट्रीटमेंट लक्षात ठेवायचं. सो दिस इज द शॉर्ट टॉपिक फॉर यू. दिस इज द कॉमन कोल्ड. एकदम सोपा डिसीज आहे. असेच आपल्याला डिसीजेस शिकायचे सगळ्यांच्या सगळे. ओके, आजसाठी आपण एवढंच फटाक्षी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके, सोपा डिसीज आहे कॉमन कोल्ड. याच्यासाठी एवढंच. ओके.